चिखली पंचायत समिति की हद में आने वाली ग्राम पंचायत कौहला सावरखेड़ ने जो पूरे गंदगी का पानी बौद्धवाड़ा में बाबा साहेब के पुतले की ओर छोड़ दिया है, उधर के गरीब लोग को आरोग्य का खतरा हो सकता है। कहा जाता है कि ये गांव का राजकारण है, लेकिन अभी भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का 14 अप्रैल को जन्मदिन है और ऐसे में 14 अप्रैल कैसे मनाएं? आमच्या कवळा गावची समस्या अशी आहे, 2 वर्षापासून गावाचं पूर्ण सांडपाणी दलित वस्तीत आणण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेबाचा पुतळा आहे। बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळ पूर्ण घाण येऊन साचती, यावर कोणीही ध्यान देत नाही। आम्ही 2 वर्ष झाले झटू राहिलो, आम्ही तक्रारी केल्या, आमचं कोणीही कानावर घेतलं नाही। तिथं एवढी घाण येते, आमचे छोटे छोटे लहान मुलं, आमचं सगळं आरोग्य धोक्यात आहे आणि आमचं तिथं जगणं सुद्धा मुश्किल झालंय। यांची कोणीच दखल घेऊन नाही राहिलं। या कामाची तातडीने सर्वांनी काळजी करून या कामाची दखल घ्यावी। आम्ही तक्रारी केल्या ना, ग्रामपंचायतला केली, तहसीलदाराकडे केली, बीडीओ साहेबाकडे केली, पण कोणीच आतापर्यंत आमचं कानावर घेतलं नाही। आमचं जगणं त्या परिसरात एवढं मुश्किल झालंय की आम्ही सांगू शकत नाही। आमचं आरोग्य सध्या धोक्यात आहे। पूर्ण राजकारण आहे। 50 वर्षापूर्वीपासून पाणी तिकडं होतं, त्यांनी आता जाणून बुजून इकडे दलित वस्तीत पाणी घातलंय। तरी याचा पटकन परिवार लवकर या शासनाने लावावा अशी कळकळीची विनंती आहे। आता 2 दिवसानंतर 14 एप्रिल आली, आम्ही त्या ठिकाणी त्या घाणीत कसे काम करायचे, कसं वागायचं। आज आमच्या बापाने एवढं सगळ्यासाठी संविधान लिहून ठेवलंय, याची आज कोणालाही जाणीव नाही, कोणाच्याही डोक्यात उजेड पडत नाही। आम्ही जीवन कसं जगायचं याचा आम्हाला तातडीने निर्णय द्यावा, ही कळकळीची विनंती आहे। माझी समस्या अशी, मी सुनंदा साळवे, गट ग्रामपंचायत आम्ही सावरखेड नजीक, पण बाबासाहेबाचा पुतळा तिथं असल्यामुळे आम्हाला समाजाचा कार्यकर्ते म्हणून आम्हाला तिथं राहावं लागतंय। पण पूर्वीच 50 वर्षाच्या अगोदर म्हणजे पान झाडे सर्व होती तिथं ग्रामशोक, तहीपासून मला ग्रामपंचायतमध्ये मी जाते तेव्हा तहीपासून पाणी बंद, गावच्या रोडच्या खालून एक अतिक्रमची जागा आहे, तिथून नालीत पाणी जात होतं। पण त्यानं पूर्वीचं फक्त आता हे 2 वर्ष झाले इलेक्शन झाल्यापासून त्यानं बंद्या गावाचं सांडपाणी बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळ आणि त्या गल्लीने टाकणं लावलं। आम्हाला जगणं बी मुश्किल झालं, की समाजात वापरणं बी मुश्किल झालं, की बाबासाहेबाच्या दर्शनाला जाणं बी मुश्किल झालं। फक्त हे राजकारण चाले, ते पूर्वीचे जेवढे सरपंच होऊन गेले, जेवढे ग्रामसेवक होऊन गेले, जेवढे अध्यक्ष लोक होऊन गेले, त्याला फक्त पहिली चौकशी करा की हे पाणी कुठून होतं आणि पाणी कुठून जात होतं। यायनं नाही साहेब समजायचा निर्णय दिला तर आम्ही आत्महत्या करणार आहे। आम्ही देशासाठी लढलो, बाबासाहेबांना आम्हाला देशाच्या बाहेर समजायचं आणलं। आम्हाला बाबासाहेबांना साडी दिली, सोनं दिलं, नाणं दिलं। ह्या लोक जळतात, पुन्हा आमच्यासाठी छळ करतात आणि एवढं करून हे लोक फक्त 2 नंबरच्या धंद्यावाले लोकांना साथीदार, पण आम्हाला साथीदार देऊन नाही राहिले। आणि एवढं करून सर आम्ही जगाव का मराव आम्हाला समजत काहीच नाही। आणि एक तर बाबासाहेबाची टमणा होता असेल, याच्या पुढे आम्ही आत्महत्या बाबासाहेबाच्या पुढे ग्रामपंचायतच्या पुढे करणार आहे। आणि एवढं करून बी आणि त्यानं समजायचं नाही निर्णय दिला ग्रामपंचायतनं, तर त्यानं खुर्ची खाली करा आमचं एवढं। सावरखेड कवळा, चिखली तालुका, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ एकदम घाणीचे साम्राज्य, सांडपाणी आणि गटार जाणून बुजून त्या ठिकाणी सोडलं गेलेलं आहे। तो पूर्णाकृती पुतळा हा दलित वस्तीमध्ये आहे। या हेतू पुरस्पर त्या ठिकाणी सांडपाणी आणि त्या ठिकाणची जागाही दूषित केलेली आहे। त्या ठिकाणी माणसं राहतात की जनावर राहतात हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। वारंवार तक्रारी देऊन ग्रामसेवकाला, बीडीओला, तहसीलदारांना 2 वर्षापासून हे आमचे सगळे समाज बांधव तो लढा लढत आहे, तरी सुद्धा याची दखल कोणी घेतली नाही। संबंधित अधिकारी जे कोणी असतील ते त्यांचं किती जणांचं रॅकेट आहे हे सुद्धा समोर आलं पाहिजेत। अरे आमची मतं तुम्हाला चालतात, कुठे आमदार, कुठे खासदार, अद्यापही कोणीच त्या ठिकाणी भेटी दिली नाही। आम्ही सुद्धा स्वतः जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली। आम्ही तडफडून मेल्यावर तुम्ही न्याय देणार आहे का आम्हाला? समाजाच्या भावना या तीव्र झालेल्या आहेत। तात्काळ जर त्या ठिकाणी तुम्ही न्याय दिला नाही तर ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही ना, आम्ही राज्यव्यापी लढा दिल्याशिवाय राहणार नाही, हे देखील या ठिकाणी सणकावून सांगतो। तात्काळ जयंती तोंडावर आली बाबासाहेबांची, तात्काळ या घटनेला न्याय द्यावा एवढीच मागणी आम्ही सर्व समाज बांधव करतोय। जय भीम। बुल्ढाना से किरण सेजोड़ की रिपोर्ट।
अब लंबी यात्राओं या फिर महंगे खर्चों की टेंशन छोड़िए। अब EMI ऑफर्स के साथ पाएं आसान किश्तों में भुगतान करने की सुविधा। जी हाँ, अगर आप भी अपने समर वेकेशन को और भी मजेदार और फन लविंग बनाना चाहते हैं तो आज ही जुड़िए BTP के आसान EMI ऑफर्स के साथ। रेडी टू ट्रैवल दिस समर, बेस्ट डील फॉर एवरी डेस्टिनेशन। लेह लद्दाख, सिक्किम, कश्मीर, शिमला, मनाली, दुबई, वह भी 25% डिस्काउंट के साथ। तो इंतजार किस बात का, आज ही BTP के EMI ऑफर्स का लाभ उठाएं और अपने सफर को बनाएं आरामदायक एवं सुविधाजनक। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 532A भारत ट्रैवल पॉइंट प्राइवेट लिमिटेड, हनुमान नगर, टुकड़ूजी स्क्वायर, नागपुर। टोल फ्री नंबर 1800209099, लैंडलाइन 0712666786। Our website www.btpyatra.com।